हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आपल्या सर्वांचे लाडके नेते या पिंपरी चिंचवड शहरातील लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या स्मृतीप्रित्यर्थ तयार करण्यात आलेल्या शक्तीस्थळाच्या लोकार्पण सोहळ्यामध्ये मंचावर उपस्थित मंत्रिमंडळातील आमचे सहकारी चंद्रकांत दादा पाटील, आमच्या बहिणी अश्विनीताई जगताप, शंकरभाऊ जगताप, महेश दादा लांडगे, अमितजी गोरखे, उमाताई खापरे, बापूसाहेब पठारे, विलासजी लांडे, अमरजी साबळे, अप्पासाहेब रेणुसे, चंद्रकांतजी मोकाटे, संजोगजी वाघेरे, पंकजजी गावडे, शत्रुघ्नजी काटे, उमेशजी चांदगुडे, विजूभाऊ जगताप, संपूर्ण जगताप कुटुंबीय आणि जगताप कुटुंबियाचाच भाग असलेले या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो, पिंपरी चिंचवडमध्ये आल्यानंतर अगदी सहज आमचे मित्र लक्ष्मणभाऊ यांची आठवण येते आणि आज त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ तयार करण्यात आलेल्या शक्तीस्थळाला भेट दिली आणि त्या ठिकाणी त्यांच्या ज्या विविध आठवणी आहेत त्या आठवणींना बघितल्यानंतर माझ्याही मनामध्ये अनेक आठवणींना उजाळा मिळाला। आपण सर्व लोक जाणतो की जमिनीतून मातीतून तयार झालेलं हे नेतृत्व होतं। कुठल्याही प्रकारे खूप मोठा राजकीय वारसा हा पाठीशी नसताना स्वतःच्या भरोशावर एवढं मोठं नेतृत्व हे लक्ष्मणभाऊंनी उभं केलं। आणि जसं आपण बघितलं की एक नाव उलटली, त्यात काही लोक दुर्दैवाने मृत्युमुखी पडले आणि मग मनाशी संकल्प केला की तीन बाजूने नदीने घेरलेलं आपलं गाव हे चांगलं झालं पाहिजे, अशा प्रकारचे अपघात होऊ नये, त्याचा विकास झाला पाहिजे, त्या ठिकाणी रस्ते, पूल इत्यादी सर्व गोष्टी झाल्या पाहिजेत। या दृष्टीने अतिशय युवा अवस्थेमध्ये राजकारणामध्ये प्रवेश करून आणि त्या ठिकाणी त्यांनी नगरसेवक म्हणून निवडणूक लढवली आणि ते निवडून आले। आणि त्यानंतर मात्र लक्ष्मणभाऊंनी कधी मागे वळून बघितलं नाही। सातत्याने महानगरपालिकेमध्ये नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, महापौर या पिंपरी चिंचवड शहराला एक चेहरा देण्याचं काम, या शहराला विकासाकडे नेण्याचं काम आणि इथल्या सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवण्याचं काम हे लक्ष्मणभाऊंनी केलं। पिंपरी चिंचवड शहर ही महानगरपालिका, काही जुनी गावं आणि त्यासोबत औद्योगिकरणामुळे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातनं आलेली मंडळी, अशा प्रकारे एक मिनी महाराष्ट्र म्हणून ज्याच्याकडे पाहता येईल, मराठवाड्यातले लोक, विदर्भातले लोक, पश्चिम महाराष्ट्रातले लोक, कोकणातले लोक, सगळीकडची मंडळी
उत्तर महाराष्ट्रातले लोक, अशी सगळीकडची मंडळी आपल्याला या पिंपरी चिंचवडमध्ये पाहायला मिळतात। या सर्वांचा विश्वास हा संपादन करण्याचं काम लक्ष्मण भाऊंनी त्या ठिकाणी केलं आणि म्हणूनच महानगरपालिकेतली त्यांची कारकीर्द आणि या शहराच्या विकासामध्ये त्यांनी दिलेलं योगदान हे कोणी विसरू शकत नाही। अशा पद्धतीचं त्यांचं योगदान राहिलं। खरं तर आमदार म्हणून देखील त्यांनी विधान परिषद असेल, विधानसभा असेल, या ठिकाणी या शहराच्या विकासाच्या दृष्टीनं सातत्याने संघर्ष केला आणि आज या शहराचं जे आधुनिक रूप आपल्याला पाहायला मिळतंय त्यामध्ये लक्ष्मण भाऊंचं एक फार मोठं कॉन्ट्रीब्युशन या ठिकाणी आहे। विशेषतः 2014 नंतर लक्ष्मण भाऊ असतील, महेश दादा असतील आणि मग इथली महानगरपालिका आल्यानंतर राज्य सरकार, महानगरपालिका यांच्या माध्यमातून लक्ष्मण भाऊंच्या नेतृत्वात खूप मोठ्या प्रमाणात या शहराचा चेहरा आपण बदलला आणि आपल्याला कल्पना आहे की ज्या प्रकारे एक विकासाचं विजन हे लक्ष्मण भाऊंकडे होतं, एक तर वारकरी कुटुंबातनं आल्यामुळे एक आध्यात्मिक बैठक त्यांच्याकडे होती, या मातीशी नाळ जुडलेली असल्यामुळे सामान्य माणसाच्या अडचणी काय आहेत, व्यथा काय आहेत याची जाणीव त्यांना होती, मातीतले पैलवान असल्यामुळे त्यांना त्या संदर्भातली जाणीव होती, एक उत्तम खेळाडू असल्यामुळे त्या ठिकाणी संघ आणि संघाचं नेतृत्व हे कशा पद्धतीनं केलं जातं आणि संघ भावनेनं विकास कसा केला जातो याची त्यांना कल्पना होती। एक अत्यंत उत्तम अशा प्रकारचं त्या ठिकाणी घुडसवारी करणारे ते होते, त्यामुळे वेग काय असतो याची कल्पना त्यांना होती, व्यायामाची प्रचंड आवड त्यांना होती आणि विकासाच्या विविध संकल्पना या त्यांच्या ठायी त्या ठिकाणी सातत्याने होत्या। या सगळ्यांचं एकत्रितपणे मिश्रण आणि त्याचा आविष्कार म्हणजे या पिंपरी चिंचवड शहराचा जो काही विकास आहे तो विकास आपल्याला त्या माध्यमातून पाहायला मिळतो आणि म्हणूनच त्यांच्या नेतृत्वात इथे झालेले रस्ते असतील, उड्डाणपुलं असतील, मेट्रोचं काम असेल, इंद्रायणी नदीचा सुधारणेचं काम असेल, आज खरं म्हणजे मी जर सांगायला लागलो तर किमान मी 50 कामं अशी सांगू शकतो की जी गेल्या 10 वर्षामध्ये या शहराचा चेहरा बदलवणारी आणि या शहरातल्या सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन करणारी अशा पद्धतीनं त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सुरू केली। त्यातली अनेक कामं पूर्ण केली, वेगवेगळी कामं वेगवेगळ्या टप्प्यावर या ठिकाणी आहेत आणि ती सगळी कामं पूर्ण झाल्यानंतर निश्चितपणे या शहरामध्ये एक मोठं परिवर्तन हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल। आपल्या सगळ्यांना लक्षात आहे आणि मी तर तो दिवस कधीच विसरू शकत नाही की अतिशय अटीतटीचं अशा प्रकारची आमची निवडणूक होती। खरं तर त्या निवडणुकीनेच सत्ता बदलाची मुहूर्तमेढ केली। अशा प्रकारच्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये मी ज्यावेळी बहिणींना आणि शंकरभाऊंना फोन केला आणि मी त्यांना सांगितलं की मताची आवश्यकता तर आहे पण मतापेक्षा भाऊंचा जीव महत्त्वाचा आहे, त्यामुळे तुम्ही निर्णय घ्या, आणण्यासारखी परिस्थिती असेल, डॉक्टर होकार देतील तरच तुम्ही आणा, अन्यथा तुम्ही आणलं नाही तरी हरकत नाही। पण त्या ठिकाणी लक्ष्मण भाऊंनी मात्र अतिशय स्पष्टपणे सांगितलं की माझ्या पक्षाला आवश्यकता आहे, त्यामुळे काही झालं तरी मी जाईनच। आणि त्या ठिकाणी PPE किट घालून आणि कार्डियक ॲम्ब्युलन्समध्ये लक्ष्मण भाऊ त्या ठिकाणी आले आणि मतदान केलं आणि मतदान केल्यानंतर त्या ठिकाणी मला असं म्हणाले, मी तेव्हा विरोधी पक्षाचा नेता होतो, की मुख्यमंत्री साहेब तुम्हाला मुख्यमंत्री पाहण्याकरता या ठिकाणी मी आलो। आणि त्यानंतर
15-20 दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये आपण सत्ता बदल केला आणि या निवडणुकीमध्ये त्यांचं ते स्वप्न देखील पूर्ण झालं. कदाचित मला असं वाटतं की काळाच्या पलीकडचं पाहण्याची ती त्यांची सवय होती. त्या सवयीमुळे अनायास त्यांच्या तोंडून निघालं की तुम्हाला मुख्यमंत्री पाहायचं आहे, तुम्ही माझे मुख्यमंत्री तुम्हीच आहात. आणि काही दिवसांनी ते निश्चितपणे खरं झालं. पण आज अशा प्रकारचा आमचा एक मित्र की ज्यांच्या मनामध्ये एक अत्यंत प्रेम होतं, ज्यांचा एक भक्कम पाठिंबा आमच्या पाठीशी होता, ते आपल्यातनं अचानक निघून गेले. खरं तर ते लढवय्ये असल्यामुळे त्यांनी दुर्धर रोगाशी देखील अतिशय मोठी त्या ठिकाणी लढाई दिली. आणि आम्हाला हे माहिती होतं की अनेक विपरीत लढायांमध्ये लक्ष्मणभाऊ नेहमी विजयी व्हायचे. किती विपरीत परिस्थिती आली तरी त्यांचा पराजय न होता ते विजयी व्हायचे. त्यामुळे आम्हाला हा विश्वास होता की याही आव्हानाचा सामना करून भाऊ निश्चितपणे विजयी होतील. पण दुर्दैवाने या एका सामन्यामध्ये मात्र ईश्वराने काही यश दिलं नाही आणि त्या ठिकाणी भाऊ आपल्यातनं निघून गेले. पण जसं मगाशी सांगितलं की कार्यरूपी भाऊ आज आपल्यामध्ये आहेत. आज ज्या प्रकारे या भागामध्ये 41 किलोमीटरची मेट्रो आपण तयार करतो, हे भाऊंचं कार्य आणि त्यांचं स्वप्न आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. या ठिकाणी पहिल्यांदा आपल्या या महानगरपालिकेतनं कचऱ्यापासून विद्युत निर्मिती केली. ही आधुनिकता या ठिकाणी आणणारे आमचे भाऊ किंवा आज इंद्रायणी नदीचं जे काही कार्य आपलं चाललेलं आहे, 24/7चं कार्य जे आपलं चाललेलं आहे, वेगवेगळ्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या ज्या योजना आपण तयार केलेल्या आहेत, अमृतमधनं या ठिकाणी त्यांच्याच संकल्पनेतनं ज्या प्रकारे सामान्य माणसाच्या घरापर्यंत 24/7 पाणी पोचलं पाहिजे या दृष्टीनं करण्यात आलेलं काम आहे. या सगळ्या गोष्टी या चिरकाल भाऊंच्या कार्याची आठवण ही आपल्याला देत राहतील. आणि मला विश्वास आहे की ज्या पद्धतीनं हे कार्य त्यांनी सुरू केलं ते कार्य पूर्ण करण्याकरता खरं म्हणजे भाऊंच्या नंतर अश्विनीताईंनी काही काळ अतिशय चांगल्या पद्धतीनं अतिशय समर्थपणे आणि ज्या प्रकारे भाऊंना अपेक्षित होतं त्याच प्रकारे या ठिकाणी मतदारसंघाचं नेतृत्व केलं. आणि हा शंकर भाऊ त्याच पद्धतीनं ते नेतृत्व करतायत. मी त्यांना दोघांनाही हे आश्वस्त करतो की भाऊंनी पाहिलेली जी स्वप्न आहेत ती स्वप्न पूर्ण करणं ही आमची जबाबदारी आहे. आणि म्हणून चंद्रकांत दादा असतील, मी असेल, जोपर्यंत भाऊंनी तयार केलेला पिंपरी चिंचवडचा आराखडा हा आम्ही पूर्ण करत नाही, त्यांच्या स्वप्नातलं शहर जोपर्यंत आम्ही अस्तित्वात आणत नाही तोपर्यंत तुमच्यासोबत सातत्याने आम्ही काम करतच राहू. आणि महेश दादा असतील, आमच्या ताई असेल, अमित भाऊ गोरखे असतील, हे सगळे आमच्यासोबत या ठिकाणी लक्ष्मण भाऊंचं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील. आज एक अतिशय सुंदर अशा पुस्तकाचं देखील आपण या ठिकाणी प्रकाशन केलेलं आहे, लक्ष्मण पर्व, ज्यामध्ये लक्ष्मण भाऊंच्या विविध पैलूंचं दर्शन आपल्याला पाहायला मिळतं. विविध लोकांनी त्यांना दिसलेले लक्ष्मण भाऊ अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये एक प्रकारे आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं लक्ष्मण भाऊ हे निवडणुका जिंकणारे नाही तर ते मन जिंकणाऱ्यांपैकी होते. आणि म्हणून असा मन जिंकणारा आमचा लक्ष्मण भाऊ हा आमच्या हृदयामध्ये आणि आमच्या आठवणीमध्ये सदैव जिवंत राहील. आणि हे शक्तीस्थळ आम्हाला सगळ्यांना या शहराकरता काम करण्याची शक्ती देत राहील, हा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो. पुन्हा एकदा आमच्या या उमद्या मित्राला या ठिकाणी अतिशय मनापासनं आदरांजली अर्पित करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.